नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठीचा पाठ पाहणार आहोत. कोणता पाठ पाहतोय आपण? बरोबर, मायेची पाखर का पाखरं? व्हेरी गुड, मायेची पाखर. तर त्याचा उरलेला भाग आज आपण पाहणार आहोत. हा धडा कोणी लिहिला आहे? पांडुरंग चिमणराव पाटील यांनी. आणि आपण पाहिलं की ते भाऊरावांना भेटण्यासाठी कुठे गेले? साताऱ्याला गेले. आणि त्यांनी भाऊरावांची जी संस्था होती, की जे वसतिगृह होते, की जिथे मुलं राहत होती, त्या संस्थेला त्यांनी भेट दिली. आणि भाऊरावांचं त्या मुलांवर, त्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांवर किती प्रेम होतं हे आपण पाहिलं. आज आपण पाहणार आहोत की ती कोण होती मुलं. भाऊराव पाटलांनी काय असं महत्त्वाचं कार्य केलंय की ज्यामुळे एवढं मोठं नाव त्यांचं समाजात झालेलं आहे. आणि एवढं त्यांना कर्मवीर म्हणजे काय? कर्माने वीर, शूरवीर आपण म्हणतो की रणांगणात जो खूप शौर्य दाखवतो त्याला शूरवीर म्हणतो. तसं कर्मवीर की कर्माने वीर. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अतिशय मोठी कामगिरी केलेली आहे आणि म्हणून त्यांना कर्मवीर असं म्हटलं जातं. बरं, तर आता आपण पुढचा भाग पाहूया की पुढे ही म्हणजे ही जी मुलं होती, ही मुलं कोण होती? तर ती जी मुलं होती ती या वसतिगृहात राहायला आलेली होती. त्यापैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते. म्हणजे काय की काही जणांना त्यांची आईच नव्हती, आई देवाघरी निघून गेलेली होती. काही जणांना आई होती पण वडील नव्हते. तर काही जणांना कोणीच नव्हतं आणि असे पोरकी अनाथ मुलं या वसतिगृहात राहत होती. मग अशा मुलांना आपल्या मुलांवर जसं प्रेम करतात तसं अण्णा त्या परक्या आणि अनाथ मुलांवर प्रेम करत होते. ते त्या मुलांना परकं म्हणत नव्हते, अनाथ म्हणत नव्हते. ते त्यांच्यावर आईची म्हणजे मातेची आणि पित्याची माया करत होते. आईच्या आणि पित्याच्या मायेचा वर्षाव त्या मुलांवर करत होते. आपली आई आपल्यावर जसं प्रेम करते. मागच्या वेळचा जो प्रसंग आपण पाहिला की त्या मुलाला झोप लागली आहे की नाही, सगळ्याच मुलांना झोप लागली आहे की नाही हे पाहणं, त्यांच्या अंगावर नीट पांघरून घालणं, या सगळ्या गोष्टी कोण करतं? नक्कीच आपले आई बाबा करतात. पण हे कोण करत होतं? अण्णा करत होते. आणि जो मुलगा थंडीने कुडकुडत होता ते कोणाचं मुलं आहे, काय आहे असा विचार न करता त्यांनी त्या मुलाला आपल्या बिछाण्यावर झोपवलं, आपल्या अंथरुणात झोपवलं, त्याला जवळ घेतलं आणि आपली कांबळी त्याच्या अंगावर घालून त्याला आपल्या कुशीत घेऊन दोघंही ते गाढ झोपी गेले. म्हणजे त्या मुलाला त्या मायेची ऊब दिली आणि त्या उभेमध्ये ते मूल झोपून गेलं. आणि हे सगळं लेखक आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांना अतिशय गहिवरून आलेलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्याला जायचं होतं. त्यामुळे ते उठले आणि जेव्हा सकाळी उठून पहिल्यांदाच भाऊरावांना भेटले तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी भाऊरावांना अगदी कडकडून मिठी मारली. कडकडून मिठी मारणे की त्यांनी आलिंगन दिलं. त्यांचं जे भाऊरावांचं प्रेम आहे ते प्रेम म्हणजे त्यांना इतकं सद्गदित करून गेलं, इतकं भावून गेलं की त्यांच्या भावना अनावर झाल्या. रात्री ते काहीही बोलले नाहीत, पण सकाळी उठल्यावर मात्र त्यांनी भाऊरावांना कडकडून मिठी मारलेली आहे. आणि मग काय उद्गार काढलेत त्यांनी बघा. ते भाऊरावांना म्हणतायत, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. की तुम्ही काय आहात? या मुलांचेच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब मुलांचे तुम्ही आईबाप आहात. का? कारण
भाऊरावांचंच कार्यच असं होतं की ते अशा गरीब अनाथ मुलांसाठी, मागासवर्गीय मुलांसाठी, की जे शिक्षणापासून वंचित आहेत, अशा मुलांसाठी कार्य करीत होते आणि त्यांच्यावर स्वतःहून म्हणजे शिक्षणाचा खर्च करणं किंवा अशा प्रकारे वसतिगृहात राहून त्यांच्यावर प्रेम करणं, हे सगळं ते करत होते. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की अण्णा, की तुम्ही फक्त या मुलांचे नाहीत तर महाराष्ट्राचे आईबाप आहात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. उदंड म्हणजे अतिशय, खूप, भरपूर. कशासाठी लाभू दे भरपूर आयुष्य? की ते जे काम करता आहेत ते कार्य खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे आहे तेच आधी मोठं आहे, त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात ते काम व्हावं, यासाठी लेखक म्हणतात की भाऊराव, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आता या भाऊरावांनी नेमकं काय कार्य केलं ते आपण एका छोट्याशा व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. रयतेचा आधारवड भाऊराव पाटील उर्फ अण्णा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 कोल्हापूरमधील कुंभोज या गावी झाला. त्यांचा मृत्यू 9 मे 1960 पुणे येथे झाला. शिक्षणरूपी ज्ञानगंगा ज्यांच्यापर्यंत कधीच पोहोचली नाही, त्यांना शिक्षण प्रवाहात आणून आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी वडील पायगोंडा पाटील आणि आई गंगाबाई यांच्या पोटी भाऊरावांनी जन्म घेतला. भाऊरावांना 3 भाऊ 2 बहिणी होत्या. मुलांनी खूप शिकावे यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले. शिकण्यात मागे राहिले ते भाऊराव. भाऊरावांची गणितात व इंग्रजीत फारशी गती नव्हती. ते अभ्यासात कच्चे असले तरी कला, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे असत. भाऊराव मॅट्रिकही पास होऊ शकले नाहीत. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण 1902 ते 1909 या काळात राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळी ते जैन वसतिगृहात राहत असत. या शाळांनी, वसतिगृहांनी भाऊंना नाकारले होते. भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अंधश्रद्धा, जातीभेद, जुन्या चालीरीती याविरुद्ध त्यांना खूप चीड होती. या बंडखोर भाऊरावांनी या जातीभेदाविरुद्धच एकदा राग येऊन, चीड येऊन विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. भाऊरावांचे वयाच्या 18व्या वर्षी म्हणजेच 1909 मध्ये लक्ष्मीबाई यांच्याबरोबर विवाह झाला. एकदा पत्नीसमोर झालेला अपमान भाऊरावांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. त्याचं झालं असं, भाऊरावांच्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी भाऊरावांच्या वडिलांना विचारले, तुमचा हा चिरंजीव काय करतो? तेव्हा भाऊरावांच्या वडिलांनी उत्तर दिलं, 2 वेळा जेवणाचं व बाहेर फिरण्याचं. पत्नीसमोर झालेल्या या अपमानाला भाऊ सहन करू शकले नाहीत. त्यांनी मनात काहीतरी ठरवलं आणि शिकवणी वर्ग घ्यायला सुरुवात केली. इथूनच सुरुवात झाली भाऊरावांच्या शिक्षणाच्या वटवृक्षाची जोपासणी. जीवनसंगिनी रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. भाऊरावांनी जे भव्यदिव्य काम केलं आहे, त्या भव्यदिव्य कामामागे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. सुसंस्कृत घराण्यात वाढलेली ही लक्ष्मीबाई जेव्हा आपल्या सासरी आली तेव्हा 120 तोळे सोनं घेऊन आली. रयत शिक्षण संस्थेच्या घडणीमध्ये भाऊरावांची पुंजी संपली. त्यानंतर लक्ष्मीबाईंनी आपली सर्व संपत्ती रयत शिक्षण संस्थेसाठी अर्पण केली. शेवटी तर अशी परिस्थिती आली की लक्ष्मीबाईंना भाऊराव नसताना आपलं मंगळसूत्र देण्याची वेळ आली आणि हे करतानाही लक्ष्मीबाईंनी मागे पुढे पाहिलं नाही. आपल्या 3 मुलांना सुद्धा तिने
या संस्थेतील मुलांबरोबरच वाढवलं. त्यांना वेगळी अशी वागणूक दिली नाही. रयत शिक्षण संस्थेची स्थापना भाऊरावांनी 1919 साली काले, जिल्हा सातारा येथे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. याच वर्षी त्यांनी काले येथे पहिले वसतिगृह स्थापन केले. भाऊरावांनी स्थापन केलेल्या या 2 आद्य संस्था पुढे शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांची संख्या वाढत गेली आणि संस्थेच्या बोधचिन्हाची लोकांना प्रचिती आली. प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय एकाच वटवृक्षाखाली झाली. रयत या शब्दाचा अर्थ जो शेतकरी स्वतःची जमीन कसतो, शेती करतो, त्या शेतकऱ्याला रयत म्हणतात. तसेच शिवरायही प्रजेला रयत असे संबोधित. म्हणून भाऊरावांनी आपल्या संस्थेचे नाव रयत शिक्षण संस्था असे ठेवले. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह व ब्रीदवाक्य. बोधचिन्ह एक मोठं डवरलेलं वटवृक्ष आहे आणि त्यांचं ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे, अयोग्य चुकीच्या रूढींना फाटा देऊन समाजाला खऱ्या विकासाचे वळण लावणे, शिक्षणातून मुलांवर नियमितपणा, काटकसर, शील, उद्योगीपणा व सहकार्य यांचे संस्कार करणे व तसे बनवण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी वेळ पडल्यास संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. रयत शिक्षण संस्थेचे मूलाधार. रयत शिक्षण संस्थेची चतुसूत्री स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, स्वातंत्र्य. मूलमंत्र कमवा आणि शिका. रयत शिक्षण संस्थेचे 3 संस्कार श्रम, सेवा, स्वावलंबन. शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म. निकोप मनाची आणि निरोगी शरीराची माणसे सामाजिक स्वास्थ्य टिकवू शकतात. समाज शाळेसाठी असतो आणि शाळा समाजासाठी असते. भाऊरावांनी शिक्षणाची सांगड श्रमाशी घातली. शिकणं म्हणजे श्रम व श्रम म्हणजे शिकणे असे एक सूत्रच त्यांनी विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि समाजाच्या मनावर बिंबवले. कमवा आणि शिका. श्रमातून शिक्षण आणि शिक्षणासाठी श्रम. हे सूत्र पुढे खूपच चांगल्या प्रमाणात यशस्वी झालेले दिसते. स्वावलंबी शिक्षण. स्वावलंबनातून स्वाभिमान जागा राहतो. कुणाचेही मिंदे किंवा लाचारी पण स्वीकारावे लागत नाही. समाज शाळेसाठी आणि शाळा समाजासाठी अण्णांचे जणू हे सूत्रच झाले होते. भाऊरावांचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण हे की त्यांनी शिक्षणाचा विचार करताना प्रथम ग्रामीण भागाचा व सर्व जातीतील मागासवर्गाचा विचार केला. हे करत असताना त्यांनी जात, पात, धर्म, खालचा वरचा असले भेद मुळीच केले नाहीत. त्यामुळे दीनदलितांना भाऊरावांच्या रूपाने एक बलदंड, प्रचंड, विस्तीर्ण आधारवडच मिळाला. म्हणूनच भाऊंना ग्रामीण शिक्षणाचा जनक असे म्हणतात. भाऊरावांनी शिक्षणाची गंगा दऱ्याखोऱ्यात, रानावनात, वाड्या वस्त्यात नेली. शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म. शिक्षणाची ज्ञानगंगा भाऊरावांनी तळागाळातील बहुजन समाजापर्यंत नेली. समाजाचा भाऊरावांच्या वटवृक्षाला पाठिंबा होता व भाऊरावांच्या वटवृक्षाचा समाजाला पाठिंबा होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा संत गाडगेबाबा यांच्या हस्ते कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. भारत सरकारलाही कर्मवीर भाऊराव यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली. 1959 साली सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. त्याच वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुणे विद्यापीठातर्फे डिलीट ही सन्माननीय पदवी देण्यात आली. महात्मा गांधींनी भाऊरावांच्या कार्याचे कौतुक केले होते. महात्मा गांधींनी तर त्यांच्या संस्थेला आर्थिक मदतही केली होती. असा हा रयतेचा आधारवड असलेला शिक्षणकर्मी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जगाचा निरोप घेतला 9 मे 1959 साली. हे कार्य करत असताना
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांनी जो वसा आणि वारसा दिला होता, तो वसा आणि वारसा भाऊरावांनी पुढे नेलेला दिसतो. भाऊरावांवर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडला. शाहू महाराजांनी कोल्हापुरात वसतिगृहांचे जाळे विणले होते, जातीयवादाचा धिक्कार केला होता. भाऊराव राजर्षी शाहूंना जवळून पाहत होते, म्हणून त्यांनी शिक्षणाबरोबर वसतिगृहाची सोय केली. कोल्हापुरातच भाऊरावांचा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीशी परिचय झाला व त्यामुळे महात्मा फुले व विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. भाऊरावांनी ग्रामीण भागाचा व तेथील बहुजन समाजाच्या शिक्षणाचा विचार केला. महात्मा फुले, महर्षी शिंदे, महर्षी कर्वे, संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, राजर्षी शाहू यांच्याच विचारधारेचा वसा आणि वारसा भाऊ पुढे नेताना दिसतात. भाऊरावांनी केवळ विद्यार्थ्यांचाच विचार केला नाही, तर त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाही विचार केला. चांगल्या शिक्षकांशिवाय चांगले शिक्षण दिले जाणार नाही हे ओळखून त्यांनी प्रशिक्षण महाविद्यालये काढून शिक्षकांनाही शिक्षण दिले. राजर्षी शाहू महाराजांसारखे त्यांनीही वसतिगृहांचे जाळे निर्माण केले. भाऊराव शालेय गणितात अपयशी ठरले तरी आपल्याच नव्हे तर हजारोंच्या जीवनाचे गणित सुलभ पद्धतीने सोडवण्यात ते यशस्वी झाले. त्यांचे इंग्रजी कच्चे होते, पण दिल पक्के असल्यामुळे कित्येक गोरगरिबांना त्यांनी परदेशात पाठविले. कित्येकांना इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला सहाय्य केले. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन कित्येक इंग्रज, रशियन आणि अमेरिकन विचारवंतांनी त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. भाऊरावांनी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली आणि खेड्यापाड्यात शिक्षणाविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण केला. ते गावोगाव फिरले, शिक्षण संस्थांना समाजातून मदत मिळवली. ते फक्त मदतीसाठी फिरले नाहीत, तर समाजातील हुशार, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठीही फिरले. इथेच भाऊराव एक समाज शिक्षक ठरतात. भाऊरावांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्था उभारल्या. या संस्थात कमवा व शिका योजना सुरू केल्या. शिक्षणाला श्रमाची जोड दिली, त्यामुळे कित्येकांची आयुष्य उभी राहिली. त्यांनी काढलेली रयत संस्था एक वटवृक्ष झाली. समाजात एका फार मोठ्या पारंब्यांची व सावलीची सोय झाली. भाऊराव स्वतःच एक वटवृक्ष होते, कुणीही न लावलेले व स्वतःच उगवलेले. ते स्वयंभू व्यक्तिमत्व होते. वटवृक्षाप्रमाणे ते विशाल मनाचे, बलदंड देहाचे व मजबूत मनगटाचे होते. त्यांच्या कार्याच्या पारंब्या चारी बाजूला पसरलेल्या होत्या. त्यांच्या सावलीनं गरिबाला घर दिलं, धनिकाला उदार मन दिलं, माळावरच्या माणसाला हक्काचं ठिकाण दिलं. भाऊरावांनी व्यक्तिगत जीवनाचा त्याग करून समाजासाठी ते वणवण भटकले. संस्थेसाठी तीळ तीळ झिजत राहिले, म्हणून रयतेचा वटवृक्ष डवरून गेला. एका सत्कार समारंभात भाऊरावांनी पुढील उद्गार काढले: महात्मा फुले, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे व सद्गुरू गाडगे महाराज यांचा धडा गिरवून जनतेची सेवा करणारा मी एक नम्र रयतसेवक आहे. पांढरपेशा समाजातील जेवढ्या मुली शिकतात, तेवढी तरी कष्टकरी समाजातील मुले ज्या दिवशी शिकू लागतील, त्या दिवशी माझ्या श्रमाचे सार्थक झाले असे मी समजेन. मी जनतेला साक्षर व सुशिक्षित करीत आहे. जात, गोत, धर्मपंथ भेदाला मी मुठमाती देत आहे. महाराष्ट्रात 101 मोफत हायस्कूल्स काढण्याची प्रतिज्ञा मी महात्मा गांधींच्या 13व्या दिवशी राजवाड्यामधील दुखवट्याच्या जाहीर सभेत केली आहे. साताऱ्यात अजिंक्यताऱ्याच्या पठारावर महात्मा ग्रामीण विद्यापीठ मला सुरू करायचे आहे. श्रमाच्या मोबदल्यात सर्व शिक्षण गोरगरिबांना उपलब्ध करून द्यायचे आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज 100 वर्षांपूर्वीच ओळखणारा ग्रामीण शिक्षण चळवळीचा जनक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांकडे अगदी आवर्जून पाहावे लागते. कोणत्याही विद्यापीठाची डिग्री पाठीशी नसताना स्वतःच एक अद्वितीय विद्यापीठ होण्याचा प्रवास भाऊरावांचा आश्चर्यकारक ठरतो. भाऊरावांच्या या रयत शिक्षण संस्थेने जुन्याची कास धरली तशी नव्याची आसही धरली. त्यांच्या पुढील पिढ्यांनी
रयत शिक्षण संस्थेमध्ये काळाबरोबर आपल्या शिक्षण संस्थांमध्ये केलेले बदलही दिसून येतात आणि रयत शिक्षण संस्था एका प्रगतीपथावर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचा वटवृक्ष इतका फोफावलेला दिसतो की आज या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचा विस्तार पाहायला गेलो तर महाविद्यालय, हायस्कूल, कॉलेजच्या मुलांसाठी वसतिगृहे, उच्च माध्यमिक विद्यालय, शेती विद्यालय, तंत्र विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेच्या मुलांसाठी वसतिगृहे, आश्रमशाळा अशा एकूण 679 संस्था रयत शिक्षण संस्थेच्या आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4.5 लाख आहेत. सेवक 16,948. यात शिक्षकापासून इतर कर्मचारी हा सगळा वर्ग येतो. रयत शिक्षण संस्था या संस्थेखाली येणाऱ्या शिक्षण संस्था महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांनी व्यापलेल्या आहेत. कर्नाटकातील एका जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्था पोहोचली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. या रयत संस्थेसाठी भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत झिजत राहिले. महाराष्ट्रभर भाऊरावांनी आपल्या या रयत शिक्षण संस्थेचा पूर्ण पाठिंबा बहुजन समाजाला करून दिला. 1919 साली स्थापन झालेली ही संस्था 2019 साली शताब्दी महोत्सव साजरा करून विस्तारलेली आहे, बहरलेली आहे, मोहरलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला भाऊरावांनी समाजासाठी काय आणि कोणते कार्य केलं हे लक्षात आलं असेलच. तर असे हे भाऊराव यांना कर्मवीर पदवी अगदी शोभून दिसते. धन्यवाद.